प्रियदर्शी चॅरिटेबल सोसायटी द्वारा संचालित प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काल आपण जो भाग बघितला होता नॅशनल पार्क्स, ते नॅशनल पार्क्समध्ये आपण जवळपास 87 नॅशनल पार्क्स बघितलेले होते आणि त्या 87 च्या नंतर जे 104 टोटल नॅशनल पार्क्स आहेत संपूर्ण भारतभर जे राष्ट्रीय उद्यान आहेत नॅशनल पार्क्स आहेत ते 104 आहे। त्यामधून जे 87 आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत ते आपण काल बघितलं। आता त्यानंतर 88वा जो नॅशनल पार्क्स आहे कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान। कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान जे 1994 ला स्थापित झालेला आहे आणि तेलंगणा या राज्याअंतर्गत येतं। त्यानंतर महावीर हरिना वनस्थळी राष्ट्रीय उद्यान आहे, हे तेलंगणा या राज्याअंतर्गतच येतं जे 1994 ला स्थापित झालं। त्यानंतर बायसन, ज्याला आपण राजबारी म्हणतोय, बायसन किंवा गवा राष्ट्रीय उद्यान जे 2007 ला स्थापित झालेलं आहे आणि हे त्रिपुरा या राज्याअंतर्गत येतं। बायसन किंवा गवा राष्ट्रीय उद्यान याचे स्थापना वर्ष 2007 आणि राज्य येतं त्रिपुरा। त्यानंतर क्लाउडेड चिता राष्ट्रीय उद्यान। आता हे जे क्लाउडेड चिता जे आहे त्यांचं राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा त्रिपुरा अंतर्गतच येतं आणि याची स्थापना वर्ष सुद्धा 2007च आहे। त्यानंतर 93वा दुधवा राष्ट्रीय उद्यान। आता दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेशामध्ये येतं आणि याची स्थापना वर्ष 1977 आहे। या दुधवा राष्ट्रीय उद्याना अंतर्गत कुठले कुठले प्राणी म्हणजे विशेष करून आपल्याला अनुभवास येतात तर वाघ, सांबर हरिण, होंग हरिण हे दुधवा राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळणारे विशेष असे प्राणी आहेत। त्यानंतर गंगोत्री राष्ट्रीय उद्यान। आता गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, गंगोत्री म्हटलं तर उत्तराखंडमध्ये येईल, मग गंगोत्री राष्ट्रीय उद्यान हा सुद्धा उत्तराखंडमध्ये आणि या उद्यानाची स्थापना 1989 या वर्षी झालेली आहे। मग गंगोत्री राष्ट्रीय उद्यान हे गौमुख हिमनदीच्या दरम्यान या ठिकाणी जी गंगा नदी आहे ती प्रामुख्याने आपणास अनुभवास येतं, बघाव्यास मिळतं। त्यानंतर गोविंद पशुविहार राष्ट्रीय उद्यान। आता गोविंद पशुविहार राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा उत्तराखंडमध्ये आहे आणि याची स्थापना 1990 ची आहे। त्यानंतर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हा अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे 1936 ची स्थापना वर्ष आहे। भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान मध्ये हेली राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित करण्यात आलेलं होतं आणि या रामगंगा नद्यांच्या दरम्यानचा जो उद्यान आहे तो 1936 ला जे हेली राष्ट्रीय उद्यान म्हणून जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली होती। हे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान हेली राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापित झालेलं होतं। कधी? 1936 ला। कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? तिथं रामगंगा ही नदी आपणास दिसून येतं आणि इथं आता जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान 1936 असंच त्याला म्हणावं लागेल, परंतु सुरुवातीचं नाव काय होतं? हेली राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर नंदादेवी राष्ट्रीय उद्यान। आता नंदादेवी राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान सुद्धा उत्तराखंड या राज्याअंतर्गतच येतं आणि स्थापना 1982 मध्ये आहे। या ठिकाणी युनेस्को जागतिक वारसा स्थळ व युनेस्कोचे जागतिक जीवावरण क्षेत्र म्हणून नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाला घोषित करण्यात आलेला आहे। बघा, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान याची स्थापना वर्ष 1982 कुठल्या राज्यामध्ये येतं तर उत्तराखंड याच राज्यामध्ये येईल। आणि विशेष काय आहे, वैशिष्ट्य काय आहे या नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाचं तर ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ व युनेस्कोद्वारे जागतिक जीवावरण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर राजाजी राष्ट्रीय उद्यान।
आता राजाजी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा उत्तराखंड मधील राष्ट्रीय उद्यान आहे, नॅशनल पार्क्स आहे, ज्याची स्थापना 1983 ची आहे. वैशिष्ट्य काय आहे, यामध्ये कुठले प्राणी विशेष करून आपणास बघाव्यास मिळतात, तर हत्ती, वाघ, बिबट्या, इतर पक्षी पण त्या ठिकाणी आढळतील, रेप्टाइल्स येतील, सरपटणारे प्राणी, आणि खूप सारे सस्तन प्राणी म्हणजेच मॅमल्स त्यांच्या विविध प्रजातींसाठी हे जे राजाजी राष्ट्रीय उद्यान आहे हे ओळखले जाते. या ठिकाणी आपण म्हणतोय हत्ती, वाघ, बिबट्या, विविध पक्षी, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी यांच्या विविध प्रजातींसाठी राजाजी राष्ट्रीय उद्यान जे उत्तराखंड मध्ये आहे ते ओळखले जाते, ज्याची स्थापना 1983 ची आहे. त्यानंतर बक्सा व्याघ्र प्रकल्प. आता बक्सा व्याघ्र प्रकल्प हे पश्चिम बंगाल मधील व्याघ्र प्रकल्प आहे, ज्याची स्थापना 1992 ची आहे. बक्सा व्याघ्र प्रकल्प पश्चिम बंगाल मधील स्थापना वर्ष 1992. त्यानंतर गोरुमारा राष्ट्रीय उद्यान. आता हे जे गोरुमारा राष्ट्रीय उद्यान आहे हे सुद्धा पश्चिम बंगाल मधीलच राष्ट्रीय उद्यान आहे आणि याची स्थापना 1994 या वर्षी झाली. याचे वैशिष्ट्य काय, गोरुमारा राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य काय आहे, तर या उद्यानात भारतीय गेंडा, गौर, आशियाई हत्ती, भारतीय अस्वल, चितळ व सांबर, हरिण असे प्राणी आढळतात. आता नद्या जवळपास कुठल्या नद्या आहेत, तर जलधाका आणि ब्रह्मपुत्रा या नद्या गोरुमारा राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ आढळून येतात. त्यानंतर जलदापारा राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल मधील परत एक राष्ट्रीय उद्यान ज्याला आपण जलदापारा राष्ट्रीय उद्यान असं म्हणतोय, ज्याची स्थापना 2012 ला झाली आणि हे कशाकरिता फेमस आहे, तर भारतीय गेंड्यांकरिता फेमस आहे जलदापारा राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर नियोरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान. आता नियोरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे आहे हे सुद्धा पश्चिम बंगाल या राज्याअंतर्गतच येणारे राष्ट्रीय उद्यान आहे. याची स्थापना 1986 ची आहे, नियोरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर सिंगलीला राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल मधील परत एक सिंगलीला राष्ट्रीय उद्यान, याची स्थापना 1986 ला झाली. त्यानंतर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान युनेस्को द्वारे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले राष्ट्रीय उद्यान कोणते, त्यामधील सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हा एक आपण सांगू शकतोय, ज्याची स्थापना 1984 ला झाली आणि हा सुंदरबन राष्ट्रीय उद्यान सुद्धा पश्चिम बंगाल या राज्याअंतर्गतच येतं. तर अशा पद्धतीने आपण नॅशनल पार्क्स म्हणजेच राष्ट्रीय उद्यान बघितले, जे टोटल 104 आहेत, एकूण 104 आहेत, ज्यामधून जे वैशिष्ट्य सांगितले असे 87 महत्वाचे आहेत. म्हणून त्या 87 राष्ट्रीय उद्यानावर थोडं जास्त भर द्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते अतिशय महत्वाचे आहे. आणि आपल्याला आकडा पण माहित असायला पाहिजे की एकूण किती, तर 104 अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता जे कायदे झाले बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो राज्यसेवा परीक्षेमध्ये प्रिलिम्स आणि मेन्स या दोन्ही करिता उपयोगी सिद्ध ठरेल, उपयोगात येईल या सिलेबसवर आपण फोकस करतोय एन्व्हायरमेंट अंतर्गत. म्हणजे असं नाही की फक्त राज्यसेवा प्रिलिम्स बघायचं आणि बाकीचं सोडायचं. इथं राज्यसेवा प्रिलिम्स आणि राज्यसेवेचं मेन्सचं दोन्हीचं सिलेबस आपण टप्प्याटप्प्याने कव्हर करतो आहे. ठीक आहे, तर इथं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. जिथं कायद्यांवर आधारित प्रश्न आले तर त्या कायद्याची स्थापना कधी झाली आणि तो कायदा काय आहे या संबंधी आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल. तर ते आपण असे सांगू शकतोय, इथं वन्यजीव संरक्षण कायदा जोड्या लावा स्वरूपाचे प्रश्न येतात, किंवा रिकाम्या जागा भरा, किंवा एका वाक्यात उत्तरे द्या या स्वरूपाचा प्रश्न आला तर आपल्याला सोडवणं भाग पडतं. इथं वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चा कायदा आहे, जे 1991 ला त्यामध्ये दुरुस्ती झाली. त्यानंतर जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा जे 1974 चा आहे. त्यानंतर वन संवर्धन कायदा व नियम
हा 1980चा कायदा आहे. वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1981चा आहे, ज्यामध्ये दुरुस्ती 1987 ला झाली. वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण नियम 1982चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा जे 1986चा आहे. घातक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 1989 ला. त्यानंतर सागरी नियमन क्षेत्र जे CRZ अधिसूचना आपण म्हणतोय ते 1991 वर्ष. त्यानंतर जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2000चा आहे. त्यानंतर ओझोन अवक्षय करणारे नियम नियमन व नियंत्रण नियम हे सुद्धा 2000चं आहे. त्यानंतर ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम जे 2000, यामध्ये दुरुस्ती 2002 आणि 2010 ला करण्यात आली. त्यानंतर जैवविविधता कायदा जे 2002चा कायदा आहे. बघा, कायद्यांवर आधारित आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील. त्या कायद्याचं नाव आणि वर्ष, स्थापना वर्ष, त्या कायद्याची सुरुवात कधी झाली ते वर्ष आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जोड्या लावा स्वरूपातील प्रश्न आणि एका वाक्यात स्वरूपातील प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील. तर जेवढं गरजेचं आहे तेवढ्यावरच आपण फोकस केलेला आहे या ठिकाणी. जसं वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा, जल कायदा ज्यामध्ये प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974चा, वन संवर्धन कायदा व नियम 1980चं, वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1981, यामध्ये 1987 ला दुरुस्ती करण्यात आली. वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण आता हा नियम आहे जो 1982 ला तयार करण्यात आला. पर्यावरण संरक्षण कायदा 1986चा आहे. तर पर्यावरण संवर्धन नियम हा 1986च. त्यानंतर घातक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 1989चं. त्यानंतर सागरी नियमन क्षेत्र याला आपण CRZ अधिसूचना म्हणतोय जी 1991ची आहे. त्यानंतर जैव वैद्यकीय कचरा ज्यामध्ये व्यवस्थापन व हाताळणी संबंधीचे नियम आहेत जे 1998चं आहे. त्यानंतर नागरी घनकचरा ज्यामध्ये व्यवस्थापन व हाताळणी नियम आहे हे सुद्धा 2000चं आहे, 2000 वर्षाचं. त्यानंतर ओझोन अवक्षय करणारे जे घटक आहेत यांचं नियमन व नियंत्रण नियम हे सुद्धा 2000 वर्षातीलच आहे. त्यानंतर ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम जे 2000 मधील आहे, यामध्ये दुरुस्ती 2002 ला आणि 2010 ला करण्यात आली. त्यानंतर जैवविविधता कायदा 2002चा आहे. अशा पद्धतीने भारतीय पर्यावरणासंबंधी जे कायदे झाले ते कायदे आपण सांगू शकतोय. जोड्या लावायचे प्रश्न तुमचे निश्चितच सॉल्व्ह होणार. त्यानंतर जे करार झालेत बघा, इथं जागतिक स्तरावर जागतिक लेवलवर विविध करार झालेत पर्यावरणाच्या बचावाकरिता. आता हे करार कोणते कोणते आहेत तर या करारांवर आपल्याला तो करारासंबंधीचा कायदा कोणतं होतं, कोणता करार आहे तो आपल्याला माहिती पाहिजे, वर्ष कोणतं आहे ते माहिती पाहिजे, उद्देश काय आहे त्या कराराचं ते माहिती पाहिजे आणि कोणत्या संस्थे थ्रू ते करार करण्यात आलेले आहेत ते आपल्याला माहिती हवं आहे. यावरच आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात, मग ते प्रिलिम असो वा मेन्स असो. तर इथं जसा पॅरिस करार आपल्याला विचारण्यात येईल की पॅरिस करार कधी झालं तर 2015 आपल्याला सांगता यायला पाहिजे. कोणत्या संस्थेअंतर्गत तर UNFCCC अंतर्गत, UNFCCC अंतर्गत हे जे पॅरिस करार आहे ते पॅरिस करार करण्यात आले. मग याचा उद्देश काय आहे तर हवामान बदलास सक्षमतेने सामोरे जाण्यासाठी या शतकातील जे जागतिक तापमान वाढ आहे त्यामध्ये पूर्व औद्योगिक स्तराच्या तुलनेत 2 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी ठेवणे हा उद्देश पॅरिस कराराचा आहे, जे 2015 या वर्षी घोषित झाले. बघा, पॅरिस करार कधी 2015 ला झालेला आहे. याचा उद्देश काय आहे तर हवामान बदलास सक्षमतेने सामोरे जाण्यासाठी जे काही हवामान बदल होत आहे
त्या हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी या शतकातील हा जो शतक आहे, या शतकातील जो जागतिक तापमान वाढ आहे, तो पूर्व औद्योगिक स्तराच्या तुलनेत 2 डिग्री सेल्सिअसने कमी ठेवणे हा या पॅरिस कराराचा उद्देश आहे आणि UNFCCC या संस्थेद्वारे ते घडवून आणण्यात आलं. त्यानंतर दुसरा करार ज्याला आपण मिनामाटा करार म्हणतोय. आता मिनामाटा करार हे संयुक्त राष्ट्र अंतर्गत चाललेला करार आहे. मिनामाटा करार हे 2013 या वर्षीचा करार आहे. मग या मिनामाटा कराराचा उद्देश काय आहे, तर पारा जे आहे, पारा मर्क्युरी, या पाऱ्याच्या धोकादायक परिणामांपासून मानवी आरोग्याचे व पर्यावरणाचे संरक्षण करणे हे या मिनामाटा कराराचे उद्देश आहे. बघा, संयुक्त राष्ट्राचा करार मिनामाटा करार आहे. या मिनामाटा कराराची सुरुवात वर्ष काय आहे, 2013. करार कधी करण्यात आलं, 2013 ला. आणि याचा उद्देश काय होतं, तर जो मर्क्युरी आहे, पारा आहे, त्या पाऱ्याच्या परिणामांपासून मानवाचे आरोग्य संरक्षण करणे आणि पर्यावरणाचे सुद्धा संरक्षण करणे, म्हणजे मानवी आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण हे 2 बाबी या मिनामाटा करारामध्ये गृहीत धरण्यात आलेले होते. त्यानंतर तिसरा करार ज्याला आपण नागोया करार म्हणतोय, जैवविविधता कराराचा दुसरा टप्पा जे आपण नागोया करार 2010 ला झालेलं गृहीत धरू शकतोय. मग याचा उद्देश काय आहे, तर 1982 सालच्या जैवविविधता करारानुसार जनुकीय संसाधनापर्यंत पोहोच आणि त्यांच्या वापरापासून मिळणाऱ्या फायद्यांचे न्याय व समान वाटप करणे हा या नागोया कराराचा उद्देश आहे, जे जैवविविधता कराराचा दुसरा टप्पा आहे. यामध्ये जैवविविधता करार हा 1992 ला झालेलं होतं आणि त्याचा जो पहिला टप्पा आहे जैवविविधता कराराचा तो 2000 चा होतं. 2000 या वर्षी घडून आलेलं, ज्याला आपण कार्टेजेना करार म्हणतोय, पुढे बघणारच आहोत. त्यानंतर दुसरा टप्पा या जैवविविधता कराराचा दुसरा टप्पा ज्याला आपण नागोया करार म्हणतोय, जे 2010 या वर्षी झालेला आहे. या अंतर्गत उद्देश काय ठेवण्यात आलं या कराराचं, तर 1992 सालच्या जैवविविधता करारानुसार जनुकीय संसाधनांपर्यंत पोहोच आणि त्यांच्या वापरापासून मिळणाऱ्या फायद्यांचे न्याय व समान वाटप. आता बघा नेमकं काय आहे की इथं जे जनुकीय संसाधन आहेत, जनुकीय संसाधन म्हणजे जिथून आपल्याला जीन प्राप्त होतात, असं जेनेटिक रिसोर्स आहेत. या जेनेटिक रिसोर्सचे प्रत्येकाला त्या जेनेटिक रिसोर्स प्राप्त व्हावं याकरिता नागोया करार आहे. आता या जेनेटिक रिसोर्स पासून जे काही मिळणारे फायदे आहेत, आता ते मिळणारे फायदे संपूर्ण जगामध्ये त्या फायद्यांचं सारख्यापणाने वाटप होणे गरजेचं आहे, सर्वांच्या फायद्याचं होणे गरजेचं आहे. मग इथं आपण असं म्हणू शकतोय की समजा एखादी मेडिसिन तयार झालेली आहे, बघा एक उदाहरण म्हणून देतोय समजण्याकरिता. आता मेडिसिन तयार झालेली आहे, त्या मेडिसिनचं वाटप संपूर्ण जगामध्ये होणं गरजेचं आहे सर्वांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून. अशा संबंधी जे काही जीन मध्ये जे काही बदल दिसून येत आहेत, ते बदल जर शोधले गेलेत तर त्यांचा जो वाटप आहे त्याचा जर फायदा या जगाशी होत असेल, तसं आत्ताच मी सांगितलं एखादी मेडिसिन, एखादी वॅक्सिन आली तर त्या वॅक्सिनचा जो काही फायदा आहे तो संपूर्ण जगास व्हावयास पाहिजे, या संबंधी जो करार होता तो नागोया करार. यामध्ये आपण असं म्हणतोय जनुकीय संसाधनापर्यंत पोहोच आणि त्यांच्या वापरापासून मिळणाऱ्या फायद्यांचे न्याय्य व समान वाटप होणे हे या नागोया कराराचे उद्देश आहे, जे जैवविविधता कराराचा दुसरा टप्पा आहे, जे 2010 ला झालेला आहे. मग जैवविविधता कराराचा जो पहिला टप्पा आहे तो 2000 या वर्षी घडून आला. मग हा जो पहिला टप्पा आहे ज्याला आपण कार्टेजेना करार म्हणतोय 2000 या वर्षीचं, आता याचा उद्देश काय होतं,
तर जनुकीय दृष्ट्या विकसित प्रजातींमुळे उत्पन्न होणाऱ्या धोक्यापासून जैवविविधतेचे संरक्षण करणे. बघा, जनुकीय दृष्ट्या विकसित प्रजातींमुळे उत्पन्न होणाऱ्या धोक्यापासून जैवविविधतेचे संरक्षण करणे हा उद्देश होता कार्टेजेना करार याचं, जे 2000 वर्षी घडून आलं. जे जैवविविधता करार जो होता त्याचा पहिला टप्पा होता, प्रथम टप्पा होता कार्टेजेना करार. मग आपल्याला प्रश्न विचारला जाईल की जैवविविधता कराराचा पहिला टप्पा कोणता, तर कार्टेजेना करार. जैवविविधता कराराचा दुसरा टप्पा कोणता, तर नागोया करार. जैवविविधता कराराचा पहिला टप्पा कार्टेजेना करार कोणत्या वर्षी घडून आलं, तर 2000 या वर्षी घडून आलं. आणि जैवविविधता कराराचा दुसरा टप्पा नागोया करार कोणत्या वर्षी घडून आलं, तर 2010 या वर्षी घडून आलं. हे आपणास सांगता यायला पाहिजे. त्यानंतर दीर्घकालीन सेंद्रिय प्रदूषकांवरील स्टॉकहोम करार, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट वरील जे स्टॉकहोम करार आहे, हे स्टॉकहोम करार 2001 या वर्षी घडून आलं. आणि या स्टॉकहोम कराराचा उद्देश काय आहे, तर दीर्घकालीन जे सेंद्रिय प्रदूषक आहे, ज्याला आपण ऑर्गॅनिक पोल्युटंट्स म्हणतोय, हे सेंद्रिय प्रदूषकांचे उत्पादन व वापर यावर बंधने आणि त्यांचे संपूर्ण निर्मूलन करणे हा या स्टॉकहोम कराराचा उद्देश होता. इथं आपण म्हणतोय की दीर्घकालीन जे सेंद्रिय प्रदूषकांचे उत्पादन आहे आणि त्या सेंद्रिय प्रदूषकांचा वापर आहे यावर बंधने आणण्याकरिताचा जो करार आहे किंवा हे संपूर्ण नियंत्रित करण्याचा जो करार आहे, त्या कराराला आपण स्टॉकहोम करार म्हणतोय, जे 2001 या वर्षी घडून आलं. त्यानंतर रॉटरडॅम करार. आता रॉटरडॅम करार हा सुद्धा संयुक्त राष्ट्र अंतर्गत घडून आलेला करार आहे, जे 1998 ला घडून आलं. आता या रॉटरडॅम कराराचा उद्देश काय आहे, तर विशिष्ट धोकादायक रसायने व कीटकनाशके यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार करताना व्यापारपूर्व माहितीसह मंजुरी प्रक्रिया करणे. बघा, जे विशिष्ट धोकादायक रसायने आहेत म्हणजे केमिकल्स आहेत आणि कीटकनाशके आहेत, यांचा जेव्हा आंतरराष्ट्रीयरित्या व्यापार केला जातं, तर तो व्यापार करीत असताना त्या व्यापारासंबंधीची पूर्व माहिती, या माहितीला मंजुरी देण्याची क्रिया रॉटरडॅम करारांतर्गत घडून आणल्या जाते, जे संयुक्त राष्ट्रांतर्गत झालेला करार रॉटरडॅम करार. आणि हे करार कधी झालं, 1998 ला. त्यानंतर अतिशय महत्वाचा जो करार आहे, ज्या ठिकाणी आपण क्योटो करार म्हणतोय, UNFCCC अंतर्गत केलेला करार, 1997 या वर्षी क्योटो करार करण्यात आला. आता 1997 ला जे क्योटो करार झालं ते कशा संबंधीचं होतं, उद्देश काय होतं, तर विकसित राष्ट्रांसाठी उत्सर्जन मर्यादा निर्धारित करणे. कशाची, कार्बन डायऑक्साईड. आता जे उत्सर्जन मर्यादा आहे ते निश्चित करण्याचं जो करार झालं, म्हणजे किती असेल, किती उत्सर्जन करू शकेल याकरिताचे जे करार होते ते क्योटो करार जे 1997 ला घडून आले. त्यानंतर जैवविविधता करार जे 1993 चं, जसं आपण म्हणतोय की 1992 ला ते करार करण्यात आलेत आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती 1993 पासूनची. तर जैवविविधता करार जे 1992 झालं, त्यालाच पुढल्या वर्षी उद्देश ठेवून आपण 1993 चा जैवविविधता करार असं म्हणतोय. यामध्ये जैवविविधतेचे संवर्धन आणि जैवविविधतेवरील घटकांचा शाश्वत वापर हा उद्देश होता. बघा, 1992 चाच जैवविविधता करार आहे. हा करार 1992 चाच आहे, परंतु अंमलबजावणी 1993 पासून आहे, म्हणून याला 1992 ते 1993 चा करार असं आपण म्हणूया. याचा उद्देश काय होतं, जैवविविधतेचे संवर्धन करणे, म्हणजे त्याच्या बचावासाठी प्रयत्न करणे. जे बायोडायव्हर्सिटी आहे त्या बायोडायव्हर्सिटीच्या बचावासाठी प्रयत्न करणे
आणि जैवविविधतेतील घटकांचा शाश्वत वापर करणे. आणि जे जैवविविधता आहे, जैवविविधतेतील जे घटक आहेत त्या घटकांचा योग्य प्रमाणे टिकाऊ स्वरूपाचा वापर करणे हा या जैवविविधता कराराचा उद्देश होता. या ज्या 1992-93 जो जैवविविधता करार आहे, या जैवविविधता कराराचा उद्देश होता की जे बायोडायव्हर्सिटी आहे, जे आपण जैवविविधता म्हणतोय, या जैवविविधतेचे रक्षण करणे, संरक्षण करणे आणि त्याचा टिकाऊ स्वरूपातील वापर घडवून आणणे हे जैवविविधता कराराचा उद्देश आहे, जे 1992-93. आणि याचा पहिला टप्पा 2000 ला झाला, ज्याला आपण कार्टेजेना करार म्हणतोय, ज्या ठिकाणी जनुकीय दृष्ट्या विकसित प्रजातींमुळे उत्पन्न होणाऱ्या धोक्यापासून या जैवविविधतेचे संरक्षण करणे. आणि दुसरा टप्पा काय होतं तर नागोया करार, जे 2010 ला घडून आलं, ज्यानुसार जनुकीय संसाधनापर्यंत पोहोच आणि त्यांच्या वापरापासून मिळणाऱ्या फायद्यांचे न्याय्य व समान वाटप घडवून आणणे हे या जैवविविधता कराराचा दुसरा टप्पा नागोया कराराचा उद्देश होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील करार. संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील जे करार आहे UNFCCC हे 1992 ला घडून आलं, जे आंतरशासकीय करार होते. आता याचा उद्देश काय होतं बघा, संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील करार आहे. संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील करार जे 1992 ला घडून आलं. आणि याचा उद्देश काय होतं तर वातावरणामध्ये जे हरितगृह वायू आहेत, या हरितगृह वायूंचे जे प्रमाण आहे ते प्रमाण स्थिर करणे हा या संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील कराराचा उद्देश होता. त्यानंतर अजेंडा 21. आता अजेंडा 21 जे संयुक्त राष्ट्रांचंच आहे, 1992च. संयुक्त राष्ट्र संघटनेचा शाश्वत विकासासाठीचा स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठीचा कृती आराखडा आहे, जे आपण संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील करार म्हणतोय. त्या अंतर्गतच अजेंडा 21 जे हे सर्व जे काही आपण वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण स्थिर करणे या संबंधी जो संयुक्त राष्ट्र हवामान बदलावरील जो करार होता त्याचीच अंमलबजावणी. त्या अंतर्गत जे संयुक्त राष्ट्र संघटनेचा जो शाश्वत विकास आहे ते शाश्वत विकास स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर याची अंमलबजावणी व्हावी याकरिता करण्याकरिताचा जो कृती आराखडा आहे ज्याला आपण अजेंडा 21 म्हणतोय, जे संयुक्त राष्ट्रा अंतर्गत आहे. त्यानंतर बेसल करार. आता बेसल करार जे 1989 ला घडून आलं, या बेसल करारा अंतर्गत धोकादायक जे कचरे आहेत, या धोकादायक कचऱ्याचे विस्थापन कमीत कमी करणे हा उद्देश या बेसल कराराचा होता. मग जो धोकादायक कचरा आहे या कचऱ्याचे विस्थापन कमीत कमी करणे हा उद्देश बेसल कराराचा जे 1989 ला करण्यात आला. त्यानंतर व्हिएन्ना करार. आता व्हिएन्ना करार हा बहुपक्षीय पर्यावरणीय करार आहे, जे अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या ओझोन थराच्या संरक्षणासाठी. मग उद्देश काय होतं, ओझोन थराच्या संरक्षणासाठी करण्यात आलेला जो करार आहे त्या कराराला आपण व्हिएन्ना करार म्हणतोय, जे 1988 चा करार आहे. त्यानंतर मॉन्ट्रियल करार. आता मॉन्ट्रियल करार हे 1987 चा करार आहे, ज्यामध्ये ओझोन अवक्षयासाठी कारणीभूत वायूंचे उत्पादन व उपभोग यात टप्प्याटप्प्याने कपात करणे व ओझोन थराचे संरक्षण करणे हा उद्देश होता मॉन्ट्रियल कराराचा. बघा, मॉन्ट्रियल करार 1987 ला घडून आलं आणि याचं उद्देश काय होतं तर ओझोनच्या अवक्षयासाठी जे कारणीभूत वायू आहे, ओझोनच्या अवक्षयासाठी कारणीभूत वायू त्यामध्ये आपण म्हणतो आहे की हरितगृह वायू आहे, या कारणीभूत वायूंचे उत्पादन आणि उपभोग यात टप्प्याटप्प्याने कपात करणे
उत्पादन करणे म्हणजे असे जे वायू आहेत त्या वायूंचे उत्पादन करणे किंवा त्या वायूंचा उपभोग करणे यामध्ये टप्प्याटप्प्याने कमी करणे हा उद्देश घेऊन, म्हणजे टप्प्याटप्प्याने जर या वायूंचं उत्पादन आणि उपभोग कमी झालं तर ओझोन थराचे संरक्षण होईल. तर हा उद्देश घेऊन जो करार करण्यात आला त्या कराराला आपण मॉन्ट्रियल करार असं म्हणतोय, जे 1987 ला घडून आलेला आहे. त्यानंतर ब्रुटलँड अहवाल. आता ब्रुटलँड अहवाल जे 1987 चा आहे, हे कशा संबंधी आहे? शाश्वत विकासाची संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली ब्रुटलँड अहवाल अंतर्गत, जे 1987 चा आहे. त्यानंतर नैरोबी घोषणापत्र. आता नैरोबी घोषणापत्र संयुक्त राष्ट्र पर्यावरण प्रादेशिक सागरी कार्यक्रमाअंतर्गत आहे, जे 1985 चं आहे. नैरोबी घोषणापत्र. आता हे नैरोबी घोषणापत्र अंतर्गत पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रातील सागरी आणि सागरी किनारी पर्यावरणाचे संरक्षण करणे, व्यवस्थापन करणे आणि विकास करणे या संदर्भातील करार म्हणजेच नैरोबी घोषणापत्र आहे. बघा, नैरोबी घोषणापत्र जे 1985 ला झालं, या अंतर्गत पश्चिम हिंदी महासागर क्षेत्रातील जे सागरी आणि सागरी किनारी पर्यावरणाचे संरक्षण करणे, व्यवस्थापन करणे आणि विकास करणे या संदर्भातील जो करार होता त्याला आपण नैरोबी करार असं म्हणतोय, जे 1985 चा आहे. त्यानंतर बॉन करार. बॉन करार हा 1983 चा आहे. या अंतर्गत स्थलांतरित वन्य प्रजातींचे संवर्धन करणे हा हेतू होतो बॉन कराराचा. बॉन करार 1983 ला झालं आणि स्थलांतरित वन्य प्रजातींचे संरक्षण करणे हा या बॉन कराराचा उद्देश होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राचा सागरी कायद्यांबाबतचा करार. बघा, संयुक्त राष्ट्राबाबतचा सागरी कायद्यांबाबतचा जो करार आहे, हा करार 1982 ला करण्यात आला, ज्या अंतर्गत उद्देश होतं राष्ट्रांच्या सागर जलाच्या वापराबाबतचे हक्क आणि जबाबदाऱ्या तसेच सागरी नैसर्गिक संसाधनाबाबत मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी मांडण्यात आलेले होते. संयुक्त राष्ट्राचा सागरी कायद्याबाबतचा करार 1982. त्यानंतर दलदलयुक्त परिसंस्थांबाबतचा रामसर करार. याविषयी आपण सविस्तरपणे अभ्यासलेला आहे की दलदलयुक्त परिसंस्थांबाबतचा जो रामसर करार आहे हा 1971 ला घडून आलं आणि या अंतर्गत काय सांगितलं आहे? दलदलयुक्त परिसंस्था व तेथील संसाधने यांच्या संवर्धनासाठीचा जो करार आहे हा दलदलयुक्त परिसंस्थांबाबतचा रामसर करार असं आपण सांगू शकतो. त्यानंतर हेल्सिंकी घोषणापत्र 1964 ला झालेलं. आता हे जे हेल्सिंकी घोषणापत्र आहे 1964 या अंतर्गत वैद्यकीय समुदायाद्वारे मानवाच्या प्रायोगिक वापराबाबतची नीती तत्वे निश्चित करणे. बघा, वैद्यकीय समुदायाद्वारे मानवाच्या प्रायोगिक वापरासंबंधीची जी नीती तत्वे आहेत ती नीती तत्वे निश्चित करणे हे हेल्सिंकी घोषणापत्र 1964 चा उद्देश होता. त्यानंतर 1963 ला घडून आलेलं धोकाग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचा करार. धोकाग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचा जो करार आहे त्याला आपण साइट्स म्हणतोय, CITES, हे 1963 ला घडून आलं. याचा उद्देश काय होतं? तर वन्य प्राणी व वनस्पती यांचे अवैध व्यापारापासून संरक्षण करणे. म्हणजे आता वन्य प्राणी असोत की वनस्पती असोत यांचे अवैध व्यापारापासून संरक्षण करण्याकरिता 1963 ला धोकाग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचा करार करण्यात आलं, जे IUCN अंडरमध्ये येतं. त्यानंतर जिनिव्हा करार. आता जो जिनिव्हा करार आहे हा 1925 चा आहे. प्रोटोकॉल
जिनिव्हा प्रोटोकॉल किंवा जिनिव्हा करार जो होतं जे 1925चा आहे, या अंतर्गत युद्धामध्ये जे विषारू वायू तसेच जैविक अस्त्र वापरास प्रतिबंध आणणे. 1942चं युद्ध बघितलं तर त्यामध्ये विविध स्वरूप म्हणजे पहिलं महायुद्ध आणि त्यानंतर दुसरं महायुद्ध. पहिल्या महायुद्धामध्ये जे आपण म्हणतोय रासायनिक वायू जे आहेत, विषारी वायू आहेत, या विषारी वायूंचा वापर करण्यात आलेलं होतं आणि त्यापासून मानवी अस्तित्वास धोका निर्माण झालेला होता आणि त्या संबंधीचा करार 1925ला झाला. आणि त्यानंतर जो द्वितीय महायुद्ध झालं, त्या द्वितीय महायुद्धामध्ये फक्त सैनिकी बळाचा वापर जास्त आपणास दिसून येतं. तिथंही या जिनिव्हा कराराअंतर्गत बंदी असलेले जे काही विषारी वायू आहेत त्यांचं थोड्या प्रमाणामध्ये का होईना वापर झालंच, परंतु ते दृष्टीस येण्यायोग्य नव्हतं. जिनिव्हा करार जे प्रोटोकॉल आहे 1925चा आहे, ज्यामध्ये काय ठरलं, उद्देश काय होतं, युद्धामध्ये विषारी वायू तसेच जैविक अस्त्र वापरास प्रतिबंध घालणे हे या जिनिव्हा कराराचा उद्देश होता. त्यानंतर अशा पद्धतीने जे करार आहेत ते करार आपण सांगू शकतोय. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन्हीमध्ये हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. या करारांवर आपल्याला निश्चितच प्रश्न विचारण्यात येतात. तो करार कोणता आहे, कधी झालं, त्याचा उद्देश काय, या अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. तर ती माहिती आपणास असणे गरजेचं आहे, जे आपण या ठिकाणी पीपीटीच्या माध्यमातून आपणा पुढे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपणा पुढे मांडलेलं आहे. ओके. त्यानंतर आता भारतातील ज्या प्रजाती आहेत त्या प्रजाती संबंधी आपण समजून घेऊया. जसं धोकाग्रस्त, अत्यंत धोकाग्रस्त प्रजाती कोणत्या. आता सस्तनी प्राण्यांसंबंधी आपण आधी समजून घेऊ. जसं मॅमल्स आहेत, या मॅमल्स मध्ये म्हणजे सस्तनी प्राण्यांमध्ये जे अत्यंत धोकाग्रस्त आहेत, ते अत्यंत धोकाग्रस्त प्राणी कोणते आहेत ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. यावर प्रश्न येईल. मग ते प्रजाती कोणते, त्या प्रजातीचं नाव आपणास माहिती पाहिजे. अधिवास काय आहे तो अधिवास आपणास माहिती पाहिजे. ते कुठं आढळतात ते माहिती पाहिजे आणि त्यांचं वैशिष्ट्य काय आहे यावर आपणाला प्रश्न विचारण्यात येते. जसं सस्तन प्राण्यांमधील अत्यंत धोकाग्रस्त प्रजाती आहे मलबार सिव्हेट. आता जे मलबार सिव्हेट आहे, ही मलबार सिव्हेट सदाहरित वनांमधील घनदाट भाग आणि उताराचा जो प्रदेश असतो त्यामध्ये आढळतं. मलबार सिव्हेट ही जी प्रजाती आहे प्राण्याची, ही प्रजाती आपल्याला कुठं आढळतं तर पश्चिम घाटामध्ये आढळतं. कुठं, त्या पश्चिम घाटामध्ये नेमकं कुठं तर सदाहरित वनांमधील जो घनदाट भाग आहे त्या घनदाट भागामध्ये जो उताराचा प्रदेश आहे त्या उताराच्या प्रदेशामध्ये आपल्याला मलबार सिव्हेट आढळतं पश्चिम घाटामध्ये. मग या मलबार सिव्हेटचं वैशिष्ट्य काय आहे तर हा क्वचित आढळणारा सस्तन प्राणी आहे. सर्वत्र आढळत नाही, हा एंडेमिक आहे भारतामध्ये, फक्त भारतामध्येच आढळतं, भारताच्या बाहेर आढळणार नाही. म्हणून याला आपण एंडेमिक म्हणतोय किंवा भारतातील स्थानविशिष्ट प्रजाती असं म्हणतोय मलबार सिव्हेटला. हे फक्त क्वचित दिसून येतं, खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येत नाही. आता रात्रीला निघणारा हा प्राणी आहे, निशाचर ज्याला आपण म्हणतोय, दिवसा दिसून येत नाही, हा रात्रीला शिकारी करिता बाहेर पडतं. सर्वप्रथम त्रावणकोर येथे आढळलं. त्रावणकोर कुठे आहे तर केरळमध्ये. या ठिकाणी हा जो मलबार सिव्हेट आहे, हा मलबार सिव्हेट सर्वप्रथम आढळला. तर यासंबंधी आपल्याला प्रश्न काय येईल, याचे वैशिष्ट्य तर असं म्हणूया क्वचित आढळणारा प्राणी आहे, भारतात स्थान विशिष्ट आहे, रात्रीला दिसून येतं म्हणजे हा निशाचर आहे आणि सर्वप्रथम कुठे आढळलं तर त्रावणकोर जे केरळ आहे त्या ठिकाणी आढळलं. आणि हा जो प्राणी आहे हा कुठं दिसून येतं पश्चिम घाटातील जो सदाहरित वनातील घनदाट भाग आहे त्यामध्ये किंवा उताराचा भाग आहे त्यामध्ये आढळतं. त्यानंतर दुसरं नामदाफा, उडणारी खार. आता नामदाफा
जे फ्लाइंग स्क्वेअरल आहे, फ्लाइंग स्क्वेअरल, नामदाफा फ्लाइंग स्क्वेअरल, नामदाफा उडणारी खार, हे कुठं आढळतं तर अरुणाचल प्रदेशामध्ये जो नामदाफा व्याघ्र प्रकल्प आहे या नामदाफा व्याघ्र प्रकल्पामध्ये दिसून येतं. विशेष करून कुठं तर उष्णकटिबंधीय वने आहेत हा आढळ असतं. म्हणजे नामदाफा उडणारी जी खार आहे ही जे उष्णकटिबंधीय वने आहेत अशा ठिकाणी आढळतं. भारतामध्ये कुठं आढळतं तर नामदाफा व्याघ्र प्रकल्प जे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे त्या ठिकाणी आढळतं. ही एक अशी खार आहे की जे फक्त या नामदाफा व्याघ्र प्रकल्पातच आढळतं, दुसरीकडे आढळून येत नाही. त्यानंतर पिग्मी हॉक. आता पिग्मी हॉक सर्वात लहान जे रानडुक्कर असतं त्या रानडुक्करची प्रजाती म्हणजे पिग्मी हॉक. आता पिग्मी हॉक हे जनरली कुठं तर तराई गवताळ प्रदेश आहे या ठिकाणी हे दिसून येतं. आता भारतामध्ये कुठं आढळतं तर पश्चिम हिमालय मानस वन्यजीव अभयारण्य आहे जे आसाममध्ये, मानस वन्यजीव अभयारण्य आसाममधील त्या ठिकाणी आपणास पिग्मी हॉक ही जगातील सर्वात लहान रानडुक्करची जी प्रजाती आहे त्या बघाव्यास मिळतं. मग गवताळ प्रदेशांचा संवर्धन दर्जा दाखवणारी हे इंडिकेटर स्पीसीज आहे. त्यानंतर या प्रजातीच्या शरीरावर आढळणाऱ्या उवा ही सुद्धा अत्यंत धोकाग्रस्त प्रजाती आहे. बघा, पिग्मी हॉग आणि पिग्मी हॉगच्या शरीरावर आढळणारे उवा हे दोन्हीही अत्यंत धोकादायक किंवा धोकाग्रस्त, धोकादायक नाही, अत्यंत धोकाग्रस्त प्रजाती आहे. पिग्मी हॉग आणि सकिंग लव्स हे दोन्ही अत्यंत धोकाग्रस्त प्रजाती आहेत. कुठं आढळतात तर तराई गवताळ प्रदेश असेल त्या ठिकाणी आढळतात. गवताळ प्रदेश त्या प्रदेशाचा जो दर्जा आहे, संवर्धन दर्जा आहे, तो कशा पद्धतीचा आहे हा दाखविण्याचं, इंडिकेट करण्याकरिता आपण या पिग्मी हॉक प्रजातीचा उल्लेख करू शकतो, जी पश्चिम हिमालय मध्ये जे मानस वन्यजीव अभयारण्य आहे आसाम मधील तिथं आढळतं. त्यानंतर कोंडाणा उंदीर, कोंडाणा रॅट, सिंहगड पठार पुणे या ठिकाणी आढळणारं कोंडाणा रॅट किंवा कोंडाणा उंदीर. जनरली हे जे उंदीर आहे हे कुठं आढळतं तर ऍक्च्युली हे फक्त भारतातच आढळणारं उंदीर प्रजाती आहे. रात्रीला निघतं म्हणजे निशाचर आहे आणि समुद्र सपाटीपासून 1270 मीटर उंचीवर आढळणारा प्राणी आहे कोंडाणा उंदीर. यांचं आढळ जनरली उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण पानझडी वने आणि उष्णकटिबंधीय झुडपे या ठिकाणी आपणास आढळून येतं. त्यानंतर एल्विरा उंदीर, एल्विरा रॅट किंवा लार्ज रॉक रॅट, मोठ्या खडकावरील उंदीर असं आपण म्हणू शकतोय, जे पूर्व घाट तामिळनाडू आहे त्या ठिकाणी आपल्याला आढळतं. आता या उंदराचा जो आकार आहे तो मध्यम असतो. हे सुद्धा रात्री निघणारी प्रजाती आहे निशाचर आणि ही प्रजाती सुद्धा एल्विरा उंदीर ही प्रजाती सुद्धा भारतात स्थान विशिष्ट आहे, म्हणजेच भारताच्या बाहेर कुठेही आढळून येणारी नाही. मग विशेष पूर्व घाटात अशा कोणत्या ठिकाणी तर उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी वनांतील झुडपांचा किंवा खडकाळ प्रदेशाचा जो भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला एल्विरा उंदीर बघाव्यास मिळेल. त्यानंतर अंदमान शुभ्रदंतीय चिचुंद्री. आता जे श्रेव आहे अंदमान व्हाईट टूथ श्रेव जे आहे, अंदमान शुभ्रदंतीय चिचुंद्री आहे, हे कुठं तर जनरली जिथं पालापाचोळा आहे किंवा खडकांच्या फटी आहेत अशा ठिकाणी आढळतं. आता भारतामध्ये स्थान विशिष्ट आहे म्हणजे भारतातच आढळतं. मग भारतात कोणत्या ठिकाणी तर जे माउंट हेरियट आहे दक्षिण अंदमान बेटांमध्ये आपल्याला आढळतं. हे जवळपास सायंकाळी आणि रात्रीय दिसून येतं, दिवसभर आपल्याला दिसून येत नाही. सायंकाळ झाली की ही अंदमान शुभ्रदंतीय चिचुंद्री आहे ती बाहेर पडतं
आणि रात्री सुद्धा अन्नानिमित्त ही आपल्याला बाहेर दिसून येईल, म्हणजे सायंकाळ आणि रात्रीला ही दिसून येईल. त्यानंतर जंकिनची अंदमान काटेरी चिचुंद्री. आता जंकिनची अंदमान काटेरी चिचुंद्री आहे, जंकिन्स अंदमान स्पायनी श्रेव, ही जवळपास पालापाचोळा परत तसंच खडकांच्या फटीमध्ये आहे. ही सुद्धा प्रजाती भारतामध्ये स्थान विशिष्ट आहे, म्हणजेच एंडेमिक आहे भारतामध्ये, आणि ही प्रजाती सुद्धा तिथंच आढळतं, म्हणजेच माउंट हॅरिएट मध्ये जे दक्षिण अंदमान बेट आहे त्या ठिकाणी. आणि ही संध्याकाळी आणि रात्री सक्रिय होणारी म्हणजे निशाचर असणारी चिचुंद्री आहे. त्यानंतर निकोबार सफेद पृष्ठीय चिचुंद्री, निकोबार व्हाईट टेल्ड चिचुंद्री. आता व्हाईट टेल्ड चिचुंद्री आहे निकोबार मध्ये, ही सुद्धा भारतातील स्थानविशिष्ट प्रजाती आहे, भारतामध्येच आढळतं, भारताच्या बाहेर आढळणार नाही. आणि ही निकोबार सफेद पृष्ठीय चिचुंद्री जी आहे, निकोबार व्हाईट टेल्ड श्रेव जी आहे, हे सुद्धा सायंकाळी आणि रात्रीलाच आढळतं, दिसून येतं, म्हणजे ही सुद्धा निशाचर आहे. आणि कुठं दिसून येईल तर पालापाचोळा खडकांच्या फटींमध्ये आपल्याला दिसून येईल, जे भारतातील कुठं ग्रेटर निकोबार बेटांचे जे दक्षिण टोक आहे, कॅम्पबेल बे राष्ट्रीय उद्यान ते गलाथिया नदी या दरम्यान आपल्याला निकोबार सफेद पृष्ठीय चिचुंद्री आढळतात. म्हणजे कुठं ग्रेटर निकोबार बेटांचे जे दक्षिण टोक आहे तिथं कॅम्पबेल बे राष्ट्रीय उद्यान ते गलाथिया नदी पर्यंतचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला निकोबार सफेद पृष्ठीय चिचुंद्री दिसून येईल. त्यानंतर काश्मीर स्टॅग किंवा ज्याला हंगुल म्हणतो, हे जनरली गवताळ कुरणे, पानझडी वने आणि उजाड पर्वतीय प्रदेश असेल अशा ठिकाणी आपणास ते आढळून येतं. या प्रजातीच्या एकूण संख्येत 214 जी 2017 ला होती, आता 2019 नुसार 237 इतकी वाढ झाली. म्हणजे आधी 214 एवढ्या हंगुलच्या प्रजाती म्हणजे हंगुलची संख्या होती भारतामध्ये, ते आता म्हणजे 2017 नुसार 214 होते, तर आता 2019 नुसार 237 झालेलं आहे. राज्य वन्यजीव संरक्षण खात्याची जी गणना झाली त्या गणनेअंतर्गत 214 पासून 237 एवढी वाढ आपल्याला दिसून येतं या काश्मीरी स्टॅग म्हणजेच हंगुलची. ही कुठं आढळतं तर गवताळ कुरणांमध्ये, पानझडी वनांमध्ये, उजाड पर्वतीय प्रदेशांमध्ये ही प्रजाती आढळतं. भारतात विशेष करून कुठं तर काश्मीर हिमालय आहे त्या ठिकाणी, चिनाब नदीचे खोरे त्या ठिकाणी, हिमालय प्रदेशाचा जो चंबा जिल्हा आहे त्या ठिकाणी, दाचिगाम राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला काश्मीरी स्टॅग आढळतं. परत एकदा सांगतोय, काश्मीर हिमालय, त्यानंतर चिनाब नदीचे खोरे, त्यानंतर हिमालय प्रदेशाचा जो चंबा जिल्हा आहे त्या चंबा जिल्ह्यामध्ये आणि दाचिगाम राष्ट्रीय उद्यानामध्ये आपल्याला काश्मीरी स्टॅग किंवा हंगुल ही प्रजाती बघाव्यास मिळेल. त्यानंतर जे सुमात्रा गेंडे आहे, आता सुमात्रा गेंडे ही प्रजाती पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी, फुटहिल ऑफ ईस्टर्न हिमालय व ईशान्य हिमालय, ज्याला आपण पूर्वांचल म्हणतोय, हिमालय पूर्वांचल म्हणजे हिमालय, या ठिकाणी आढळतात सुमात्रा गेंडे. कुठं ही प्रजाती पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी व ईशान्य हिमालयात आढळतात. शिंगांसाठी या सुमात्रा गेंड्यांची शिकार केलं जात आहे आणि या शिकारीमुळे या प्रजातीचं ऱ्हास झालेला आहे, ते महत्वाचं आहे. भारतामध्ये ही प्रजाती नामशेष आहे. ओके, आता कुठं आढळतं? सुमात्रा गेंडे हे भारतामध्ये आढळत नाही, भारतामधून नामशेष झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत. कारण काय तर शिंगांसाठी या ज्या प्रजाती आहेत त्या प्रजातींची शिकार केली गेली आणि त्यामुळे हे जे सुमात्रा गेंडे आहेत हे भारतात नामशेष झालेले आहेत. मग आता कुठे आढळतात तर इंडोनेशिया, मलेशियामध्ये हे आढळतात. विशेष करून विषुववृत्तीय वर्षावने जे आहेत
पर्वतीय वने आहेत, पाणवठ्याजवळील प्रदेश, अशा ठिकाणी हे जे सुमात्रा गेंडे आहेत आढळून येतात. त्यानंतर जावा गेंडे, रिनोसोरस, सुमात्रा रिनोसोरस अँड जावा रिनोसोरस. तर जे जावा गेंडे आहेत, जावा रिनोसोरस, हे चीनी औषधांसाठी या प्रजातींच्या शिंगाचा वापर आणि त्यासाठी होणारी शिकार या प्रजातीच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेली आहे. ही सुद्धा भारतामध्ये नामशेष आहे. बघा, भारतामधून नष्ट झालेली आहे, भारतामध्ये नामशेष आहे. भारताच्या बाहेर कुठं आढळतं जावा गेंडे? तर इंडोनेशिया आणि व्हिएतनाम मध्ये आढळतात. कारण काय ऱ्हास होण्यामागे? तर चीनी औषधांसाठी या प्रजातींच्या शिंगांचा वापर करण्यात यायचं आणि त्यामुळे त्या शिंगांसाठी या जावा गेंड्यांची शिकार केली जाईल आणि त्यामुळे आता हे जे जावा गेंडे आहेत ते भारतात नामशेष झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत जवळपास. आणि ते कुठे आढळतात? तर इंडोनेशिया आणि व्हिएतनाम मध्ये आढळतात. जनरली हे कशा ठिकाणी यांना राहण्याचं ठिकाण हा विशेष करून विषुववृत्तीय वर्षावने असेल, कुरणे, पर्वतीय वने असेल आणि जिथं पाणवठे आहेत, जिथं पाण्याची सोयी आहेत, पाण्यात साचलेलं असेल, अशा ठिकाणी हे जे जावा गेंडे आहेत हे आढळून येतील. त्यानंतर आता ज्या धोकाग्रस्त प्रजाती आहेत त्या धोकाग्रस्त प्रजातीविषयी डिस्कस करूया. इथं एंडेंजर्ड ज्या स्पीसीज आहेत, धोकाग्रस्त प्रजाती, त्यामध्ये हिमालयन कस्तुरी हिरण. आता हिमालयन कस्तुरी हिरण हे उंचावरील थंड प्रदेशात आढळतं. जनरली 2 सतत वाढणारे सुळे दात असतात या हिरणाचे. नरांमध्ये कस्तुरीचा आढळतो. आता कस्तुरी ही औषधीसाठी आणि सुगंध द्रव्यासाठी वापरलं जातं. कस्तुरी बघा, कस्तुरीचा वापर औषधांमध्ये आणि परफ्युम्स जे असतात ज्याला आपण सुगंधी द्रव्य म्हणतोय त्यामध्ये या कस्तुरीचा वापर होतो. आणि ही कस्तुरी कुठं आढळतं? तर हिमालयन कस्तुरी जी हिरण आहे त्या हिरण प्रजातीचा जो नर हिरण आहे त्या नरामध्ये कस्तुरी आढळतं. यामध्ये ही जी कस्तुरी हिरण आहे यामध्ये 2 सतत वाढणारे सुळे दात आपल्यास दिसून येईल. आता या प्रजातींच्या हरणांमध्ये शिंग आढळत नाही. हे जे हरिण आहेत या हरणांना शिंग नसतात. याला पांढऱ्या पोटाचे कस्तुरी हरिण सुद्धा म्हणतात. पांढरा पोट असल्यामुळे पांढऱ्या पोटाचे कस्तुरी हरिण असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, हा जो हिमालयन कस्तुरी हिरण आहे हा हिमालयन कस्तुरी हिरण उंचावरील थंड प्रदेशामध्ये आढळतं. जनरली यामध्ये 2 सतत वाढणारे सुळे दात असतात, किनाइन्स ज्याला आपण म्हणतोय. त्यानंतर या हिमालयन कस्तुरी हिरणाचा जो पोट आहे तो पांढरा असतं आणि त्यामुळे याला पांढऱ्या पोटाचे कस्तुरी हिरण असंही म्हटलं जातं. त्यानंतर म्हणजे कस्तुरी हिरण म्हणजे मस्क डिअर. त्यानंतर जे नर प्रजाती आहे त्या नरांमध्ये कस्तुरी आढळतं आणि ज्या कस्तुरीचा वापर सुगंधी द्रव्य म्हणजे परफ्युम्स आणि औषधांमध्ये केलं जातं. त्यानंतर या ज्या हरणाची जी प्रजाती आहे कस्तुरी हिरण यांना शिंग आढळत नाही. मग ही प्रजाती कुठं कशा ठिकाणी वास्तव्यास असतं? तर जे अल्पाईन कुरणे आहेत किंवा झुडपे आहेत अशा ठिकाणी ही हिमालयन कस्तुरी हिरण आपणास बघाव्यास मिळतं. मग भारतामध्ये असं ठिकाण कोणतं? भारतामधील आढळ स्थान कोणतं? कुठं आढळतात? तर काश्मीरमध्ये, हिमाचल प्रदेशमध्ये, उत्तराखंडमध्ये, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश म्हणजे जो उंचावरील थंड प्रदेश आहे त्या उंचावरील थंड प्रदेशामध्ये आपण म्हणतोय हिमाचल प्रदेश, काश्मीर, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश आहे. त्या ठिकाणी आपल्याला हिमालयन कस्तुरी हिरण किंवा हिमालयन मस्क डिअर आढळतं. त्यानंतर थामिन किंवा एल्डस हरिण. आता थामिन किंवा एल्डस हरिण, थामिन्स एल्डस डिअर जी आहे ती मणिपूरमध्ये सांगाई नावाने ओळखली जाते. हे जे थामिन आहे किंवा ज्याला आपण एल्डस हरिण म्हणतोय ही हरिण मणिपूरमध्ये सांगाई या नावाने ओळखली जाते. कैफुल लामजो राष्ट्रीय उद्यान
जे लोकटक सरोवर आहे मणिपूर त्या ठिकाणी हे विशेष करून आढळतं. याला नाचणारे हरिण म्हणूनही ओळखलं जातं. डान्सिंग डिअर असंही या हरणाला म्हटलं जातं. बघा, मणिपूर मधील सांगाई नावाने ओळखली जाणारी ही हरिण आहे, जिला आपण थामिन हरिण किंवा एल्डस हरिण म्हणतोय. हे कैपुल लामजो राष्ट्रीय जे उद्यान आहे लोकटक सरोवर मणिपूर मधील तिथं आढळतं. आणि डान्सिंग डिअर म्हणून सुद्धा थामिन हरिण किंवा एल्डस हरिण ओळखलं जातं, म्हणजे नाचणारे हरिण म्हणूनही ओळखलं जातं. हे जनरली कशा ठिकाणी आढळतं? जिथं पानझडी वने व गवताळ प्रदेश आहे, म्हणजे जनरली मान्सूनचा जो प्रदेश असेल अशा ठिकाणी आढळतं. मग असा प्रदेश भारतामध्ये कुठं आहे? मग भारतामध्ये असा प्रदेश ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ही प्रजाती हे थामिन हरिण आढळेल, तर ते मणिपूर, त्यानंतर भारताबाहेर कंबोडिया, लाओस, म्यानमार, चीन याही ठिकाणी हे जे थामिन हरिण आहे ते आढळतं. मग भारतामध्ये म्हटलं तर मणिपूरमध्ये आढळतं आणि मणिपूरच्या बाहेर भारताबाहेर कंबोडिया, लाओस, म्यानमार, चीन याही ठिकाणी थामिन हरिण आढळतं. त्यानंतर हॉग हरिण. बघा, थामिन हरिण झालेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय हॉग हरिण, हॉग डिअर. आता पाकिस्तानापासून आग्नेय आशिया पर्यंतच्या पट्ट्यात आढळणारी ही हरिण आहे. आग्नेयापर्यंतचा पट्टा जो आहे पाकिस्तानापासून या सर्व ठिकाणी हे हॉग हरिण आढळतं. याला शेपटी जी आहे ती शेपटी लहान असतं आणि शिंगे हे टोकदार असतात. टोकदार शिंगे आणि शेपटी लहान असलेला जो हरिण आहे ज्याला आपण हॉग हरिण म्हणतो. मग याला राहण्याकरिता, या प्रजातीला वावरण्याकरिता कसं ठिकाण हवंय? तर नदीच्या प्रदेशातील किंवा ओलावा असणारे जे गवताळ प्रदेश आहेत किंवा पाणथळ प्रदेश आहेत, वेटलँड्स आहेत, अशा ठिकाणी आपणास ही हॉग हरिण आढळतं. मग भारतामध्ये कुठे आढळतं? असा ठिकाण कुठे आहे भारतात? तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या ठिकाणी आपणास ही हॉग हरिण आढळून येईल. बघा, हॉग हरिण वेटलँड्स जिथं जिथं आहे त्या ठिकाणी आढळतं. नदीच्या प्रदेशातील ओलावा असणारा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी आढळतं. मग तो प्रदेश कुठे आहे भारतात? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या ठिकाणी आपणास हॉग हरिण आढळून येईल. त्यानंतर रेड पांडा. आता रेड पांडा हे झाडावर राहणारी प्रजाती आहे. मोठ्या प्रमाणात शाकाहारी अन्नावर विसंबून आहे, परंतु कीटक आणि पक्ष्यांची अंडी हे सुद्धा खाल्लं जातं. म्हणजे रेड पांडा काय काय खातं? तर जनरली शाकाहारी प्रकारचं म्हणजे फळं, पानं हे खात असतं, परंतु त्याच सोबतीने जे कीटक आहेत तेही खातं आणि पक्ष्यांची जी अंडी आहेत ते अंडी सुद्धा हे जे रेड पांडा आहे ते खातात. त्यानंतर बांबूची पानांना, जे बांबूची पानं असतात या बांबूची पानं हे जास्त आवडीने खातात. म्हणजे या रेड पांड्याचं प्रमुख अन्न काय? तर बांबूची पाने. आता कातडी आणि मांसासाठी होणारी शिकार हा या प्रजातीच्या समोरील मोठा धोका आहे. मांसाकरिता रेड पांड्याला म्हणजे खाण्याकरिता म्हणून मानव या रेड पांड्याची शिकार करतं मांसाकरिता, आणि याच्या कातडीकरिता सुद्धा रेड पांड्याची शिकार केलं जातं. मग हा जो रेड पांडा आहे हा कशा ठिकाणी आढळतं? आढळण्याकरिता व्यवस्थित असलेलं ठिकाण कोणतं असायला पाहिजे? तर जिथं खुरटी वने आहेत किंवा जिथं सूचीपर्णी वने आहेत त्या ठिकाणी या रेड पांड्याचं वास्तव्य असेल. मग आढळतं कुठे भारतामध्ये? तर पूर्व हिमालयामध्ये. आता पूर्व हिमालयाचा जो भाग आहे त्या ठिकाणी रेड पांडा आढळतं आणि भारताबाहेर चीन, नेपाळ, भूटान आणि म्यानमार मध्ये रेड पांडा ही प्रजाती आढळतं. बघा, भारतात कुठे आढळतं? तर जो पूर्वांचल भाग आहे त्या ठिकाणी आढळतं आणि भारताबाहेर चीन, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या ठिकाणी हे जे रेड पांडा आहे हे रेड पांडा आढळतं. त्यानंतर सिंहपुच्छ माकड, ज्याला आपण लायन टेल्ड
मोकेक म्हणतो, मेसेक, सिंहपुच्छ माकड. आता सिंहपुच्छ माकड हे दिसायला सिंहासारखं भाग समोर असलेलं, पश्चिम घाटामध्ये असणारी ही प्रजाती आहे. ही पश्चिम घाटामध्ये स्थान विशिष्ट आहे, एंडेमिक आहे. आता डोक्याभोवती चंदेरी शुभ्र आयाळ असतं, जसं सिंहाचं असतं की नाही त्या पद्धतीनं आयाळ आहे डोक्याभोवती चंदेरी शुभ्र. आता या प्रजाती जी आहे सिंहपुच्छ माकड आहे, या प्रजातीच्या अधिवासाचे विभाजन झालेले आहे आणि त्यामुळे हे या प्रजातीकरिता खूप मोठा धोका झालेला आहे. आता अधिवासाचे विभाजन कशामुळे होतं? विकास कार्यामुळे. तर या विकास कार्यामुळे या सिंहपुच्छ माकडाचे जे पश्चिम घाटामध्ये अधिवास होते त्या अधिवासाचे विभाजन झालेले आहे आणि त्यामुळे यांना धोका निर्माण झालेला आहे. आणि सिंहाच्या शेपटीसारखी शेपटी असतं, त्यामुळे याला सिंहपुच्छ माकड असं म्हणतात. जसं सिंहाची शेपटी असतं त्याच पद्धतीने शेपटी या माकडामध्ये आढळत असल्यामुळे याला सिंहपुच्छ माकड असं म्हटलं जातं. आता जनरली ही जी प्रजाती आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वर्षावनांमधील डच फांद्यांमध्ये आपल्याला आढळून येतात. मग पश्चिम घाटामध्ये येणारे जे राज्य आहेत जनरली केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या ठिकाणी हे आढळतं. बघा, पश्चिम घाटामध्ये आढळणारी ही स्थानविशिष्ट प्रजाती आहे ज्यामध्ये केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये ही प्रजाती आढळत नाही का हा प्रश्न आपल्या समोर निश्चितच उभा होत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही प्रजाती आढळून येतं, परंतु एकदम जो खालचा भाग आहे कर्नाटकाला जुळलेला भाग आहे त्या ठिकाणी आणि खूप कमी प्रमाणामध्ये आढळतात. म्हणून आपण या प्रजातीला महाराष्ट्रामध्ये दिसून येतं असं म्हणू शकत नाही. हे जनरली आपल्याला केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या भागामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं, म्हणून त्याच राज्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागतं. त्यानंतर हुलॉक गिबन. आता हुलॉक गिबन फळे, कीटक, पाने खाऊन जगतात. चहाचे मळे, भटकी शेती जसे झुमिंग, मांस किंवा औषधी उपयोगांसाठी शिकार यामुळे या प्रजातीत धोके आलेले आहेत. बघा, चहाचे मळ्यांसाठी जंगलं नष्ट झाली, भटकी शेती झुमिंगमुळे जंगलं नाहीसे झालेले आहेत, मांसाकरिता जंगलं नाहीसे झाल्यामुळे अधिवास नाहीसे झालं, त्यामुळे त्या ठिकाणी आढळणारे जे हुलॉक गिबन आहे ते नष्ट होऊ लागले. त्यानंतर या हुलॉक गिबनला खाल्लं जातं मानवाद्वारे. मग या मांसाकरिता किंवा औषधी उपयोगांसाठी या हुलॉक गिबनची शिकार केली जाते आणि त्यामुळे ही धोकाग्रस्त झालेली प्रजाती आहे. मग जनरली सदाहरित वर्षावने आहेत किंवा मिश्र सदाहरित वर्षावने आहेत अशा ठिकाणी ही प्रजाती आढळते. मग ही कुठे भारतामध्ये आढळेल तर ईशान्य भारत या ठिकाणी ही प्रजाती आढळेल. आता भारताबाहेर म्हटलं तर पूर्व बांगलादेशचा जो भाग आहे जो आपल्या ईशान्य भारताला जोडलेला भाग आहे त्या पूर्व बांगलादेशमध्ये सुद्धा हुलॉक गिबन आढळून येते. त्यानंतर आशियाई सिंह. आता आशियाई सिंह सध्याची या आशियाई सिंह कुठे आढळतं तर जनरली पानझडी वनांमध्ये आढळतं आणि गुजरातमधील जे गीर राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्य आहे तिथं आपणास हे आशियाई सिंह, आशियन लायन आढळून येते. अधिवास कमी झालं त्यामुळे म्हणजे अधिवासाच्या ऱ्हासामुळे या प्रजाती नष्ट होण्याचा धोका टाळण्यासाठी गीर या ठिकाणी काही सिंहांचे पालपूर पुणे वन्यजीव अभयारण्यात स्थलांतर करण्याचे नियोजित आहे. बघा, गीर अभयारण्यामध्ये आशियाई सिंह आढळतं, परंतु तिथून पालपूर पुणे वन्यजीव अभयारण्यामध्ये या आशियाई सिंहांच्या काही आशियाई सिंहांना आता स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यानंतर आशियाई वन्य कुत्रा ज्याला आपण ढोल म्हणतोय. आता आशियाई वन्य कुत्रा हा इतर वन्य कुत्र्याप्रमाणे कळपात राहतो आणि शिकार करतो. बघा, आशियाई वन्य कुत्रा ज्याला आपण वाईल्ड डॉग किंवा ढोल म्हटलं जातं, हे आशियाई वन्य कुत्रा जे इतर कुत्रे जसे कळपाने राहतात, वन्य कुत्रे जे कळपाने राहतात त्याच पद्धतीने राहतं आणि शिकार करतं.
परंतु या ज्या कळपाची जी मादी असतं, या आशियाई कुत्र्याचा जो कळप आहे, या कुत्र्यांचा जो प्रमुख आहे ते प्रमुख कोण आहे तर मादी. नेहमी जी मादी असतं ती मादी या कळपाची प्रमुख असते. भारतात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत जे वन्यजीव कुत्रा आहे आशियाई किंवा ढोल हे संरक्षित आहे. मग हे कशा ठिकाणी आढळतं तर उष्णकटिबंधीय, समशीतोष्ण, गवताळ कुरणे, स्टेपी गवताळ प्रदेश असे सर्व वन्य प्रदेश म्हणजे वाळवंट वगळता बाकीचे सगळे वन्य प्रदेश जे आहेत त्या ठिकाणी आपणास आढळले. मग भारतात कुठे आढळतं तर मध्य भारत, पश्चिम व पूर्व घाट, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयामध्ये हे जे आशियाई वन्यकुत्र आहे म्हणजे किंवा ढोल हे आढळतं. बघा एकदा परत, मध्य भारत, पश्चिम व पूर्व घाट, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयामध्ये ढोल किंवा आशियाई वन्यकुत्रा आढळतं असं आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपण जे धोकाग्रस्त प्रजाती आहेत त्यावर फोकस केलेला आहे. हा भाग कंप्लीट झालेला नाहीये. तर तुम्हा सर्वांना जो काही भाग बघितलं तो समजलेला आहे का? रिप्लाय द्या एकदा. तर या पद्धतीने आपण आजचा हा भाग बघितलं. यानंतर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. आपण आज या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.